ज्ञानध्येयाची सप्तरंगी कमान म्हणजे यश. हे यश उच्च पदस्थ होऊन देश, गुरु आणि माता पित्यांची समर्पित सेवा केल्यास त्यास पावित्र्य आणि पूर्णत्व येतं, असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड यांनी केलंय. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि MIT ज्युनियर कॉलेज केगाव यांच्या संयुक्त विद्यमानं इयत्ता 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सोहळा मेसॉनिक हॉल येथे आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माकीजा, सेक्रेटरी स्वप्नील कोंडगुळे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त रोटे सुनील दावडा यांचाही त्यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला. MITचे प्राचार्य स्वप्नील शेठ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात आणि रोटरी नॉर्थच्या समाज उपयोगी कार्याचं या प्रसंगी कौतुक केलं. प्रारंभी राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय सचिन भट्टड यांनी करून दिला, तर स्वागत अध्यक्षा डॉक्टर जानवी माकीजा यांनी गुच्छ देऊन केला. या कार्यक्रमात सुनील दावडा, राजगोपाल झवर, हिरालाल डागा, बाळासाहेब शितोळे, पवन अग्रवाल, दीपक आर्वे, देविदास मेढे, दौलत सीताफळे, आसावरी सराफ, यशाया शिरशेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्नील कोंडगुळे यांनी केले, तर आभार सुनील दावडा यांनी मानले. आज या कार्यक्रमात आपले जे 10वी आणि 12वी पास झालेले विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांचे पालक या सगळ्यांचा अगदी मनापासून आधी अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपल्याला दोन चांगले मार्गदर्शक लागले. दोघांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण शिकून मोठे व्हा, UPSC करा, MPSC करा आणि त्याच्याबरोबर आपल्या तब्येतीकडे पण लक्ष ठेवा आणि खेळाकडे लक्ष ठेवा. खेळ म्हणजे कॉम्प्युटरवरचे किंवा मोबाईलचे नव्हे, मैदानी खेळ पाहिजे, त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही घेतलेलं आहे. मीर साहेब खूप वेळाकडे काढून आपण सतत बिझी असतात, पण तुम्हाला आम्ही नुसतं एक विनंती केली की कार्यक्रमाला आपण आला तर आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि इथं उपस्थित असलेले विद्यार्थ्यांना एक कौतुक असतं की युनिफॉर्ममध्ये आपले सेवेचे अधिकारी येतात आणि आपल्याला सर्टिफिकेट देतात आणि त्याच्यानंतर ते काढलेले फोटोआम्ही जरा सगळ्यांना कष्ट करके बहुत आगे बहुत मेहनत करके ये सफलता हासिल की है. हमारे सेकंड गेस्ट है स्वप्निल सेठ, डॉक्टर स्वप्निल सेठ, MIT प्रिंसिपल है. उन्होंने भी अपनी अचीवमेंट पे, अपने गोल्स पे फोकस रखा, इसके लिए आज वो यहाँ पे पहुँच पाए. मैं आप सबका ज़्यादा समय नहीं लूँगी. त्याचबरोबर तुम्ही MPSC UPSC करू शकता. MPSC मध्ये टॉपची पोस्ट म्हटलं तर डेप्युटी कलेक्टर प्रांत आहेत आणि पोलीस मधले आहे DYSP. UPSC मध्ये IPS IAS होऊ शकता. तर असे बरेचसे क्षेत्र आहेत. तुम्ही स्वतः जाणीव ठेवून आईवडिलांनी आपलं काय कष्ट केले याची जाणीव ठेवून तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्या पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा बरं, आता काय म्हणाले तुम्हाला की तेवढा 10वीचा मार्च एप्रिल पर्यंतचा अभ्यास कर. आता हळूच म्हणतील एवढी 2 वर्ष 11वी 12वीची जरा महत्वाची आहे, राईट. आणि परत 12वी झाली की म्हणतील एवढं आता ग्रॅज्युएशन झालं की आयुष्यात मोठा झालाच परत. तर हा प्रवास न संपणारा आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला सगळे कलागुण एकत्र घेऊन जर जायचं असेल तर आपला अभ्यास, कारण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष काम करता तेव्हा डिग्री राहते एक साईडला आणि तुमचे बाकी सगळे जे गुण, कला, कौशल्य, तुमचं इंटरपर्सनल रिलेशन्स, तुमचं अंडरस्टँडिंग, तुमचं इंटरप्रिटेशन, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं डेडिकेशन, हाऊ यू अप्रोच पीपल, हाऊ यू